जवरक श्वास आहे तवरकच बायको नवरा म्हणणार आहे. श्वास गेल्यावर मुर्दा म्हणणार आहे. बरे का मग आता मुर्दा नाही का श्वासामुळे नाही. आणि श्वास राहिला का नाही कशामुळे राहिला. आपल्याकडे गाडी आहे म्हणून राहिला, बंगला आहे म्हणून. बरोबर आहे नाही का. हा देवा धर्म 4 पोर आहेत, शेती आहे, नोकरी आहे, लय मोठा पैसा आहे, मोठी बिल्डिंग आहे. असं पाहिलं टोपी पडती खाल्लं की असं मग तिच्यामुळे राहिला का आपला श्वास. अरे देवाचं प्रेम आहे अजून तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी म्हणे. कारण देवाची कृपा आहे आपल्यावर. नसू द्या कोणी मानित नाही आपल्याला, पण देव आपल्यावर प्रसन्न आहे. कारण अजून आपण जिवंत आहे. आपल्यावर देवाचं प्रेम आहे. जन्मोजन्मी सांभाळिले क्षमा करा अन्याय कृपा करी का देवा अम्मा तुझी बाप माय. कारण खरा बाप कोण आहे. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विना चाड नाही गोता. तुका म्हणे आता नाही दुसरे असं त्यांना माहित होत. नुसतं माहित नाही त्यांनी सांगितलं आपल्याला. आपला बाप कोण आहे. देव आहे. हे माय बाप किती झाले आणि नसलेची माय बाप भिके नाही खंडना. प्रत्येक जन्मात माय बाप होऊन गेले. मग किती बापाचे आणि किती माईचे जन्मोजन्मी काय झाले. नसलेची माय बाप भिके नाही खंडना. कारण प्रत्येक देहामध्ये माय बाप आहेत. पण देव खरा बाप आहे. कारण देव काय करतो सांभाळतो. माय बी देवच आहे, बाप बी देवच आहे. तेव्हा आपल्या जवळच आहे. मग सगळ्यात जवळ कोण आहे. अरे सगळे काहीतरी प्रेम करते, कशाकडे पाहून तरी प्रेम करायला लागले. पण देवाचं प्रेम असे त्याचं नाव घ्या नका घेऊ, त्याला माना नका मानू, परंतु त्याचं प्रेम आहे आपल्यावर. आणि देवाच्या प्रेमामुळे आपण बसलो नाहीतर बसवावं लागलं असतं. नुसतं काही तारागीर ठोकून गज ठोकून काहीतरी असं बसतं काय. असं लुडकल असतं, असं इकडे इकडे असतं बसलं असतं का असं किती वाजी नाही ना. आता कोण बसलेलं आहे. नुसतं बसलं का वाजा बी लागलं. कोणाच सत्ता आहे आपल्यावर. सगळं कोण करायला लागला. कोण बोलवितो हरी मी कवी आहे. कवी एक नारायण दयाचे भजन. आणि तो इमानदार आहे जो देवाचं भजन करतो तो. आणि जो भजन करीत नाही तो कसा आहे मग बेमान आहे. त्याला दुःख होणार आहे. कारण तो शहाणा नाही, तो खोट्याच्या नादी जीव काय करतो. एक तर देवाच्या नादी लागन नाहीतर मग जगाच्या लागन. तिसरी वस्तूच नाही त्याच्याकडे. आणि जग म्हणजे दुःख देणार आहे. देह तरी काय जगच आहे. देह म्हणजे काय जगाचा तुकडा आहे. इंद्रिय तरी काय जगाचा तुकडा आहे. मन तरी काय जगाचा तुकडा आहे. म्हणून जगाच्या नादी लागन नाहीतर देवाच्या लागन. जग दुःखरूप आहे आणि देव सुखरूप आहे. म्हणून देवाचं ध्यान करायचं. कारण जग कसं आहे मरणार आहे. देह कसा आहे देह जाईल देह जाणार आहे. जग नष्ट होणार आहे. ह्या गावात आपण आलो. आता ह्याच गावात राहायचं का जायचं पुन्हा. कसं करायचं दादा. राहायचं का जायचं इथून. हा जावंच लागणार आहे. आले म्हणल्यावर तसं आम्ही आलो आम्हाला जायचं. तसं या ठिकाणी आपण आलो एक दिवस पुन्हा जायचं. हा पसार आपला नाही. आपण म्हणायला लागलो हे माझे हे माझे. आपले कोणीच नव्हती. निश्चय चित्ती दृढ झाला असा निश्चय करून देह सोडायचा बरं का. ते आपलं नाही. कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत मृग जलवत मायबाप कोणाचे गणगोत कोणाच. म्हणून जो भजन करतो त्यानं तरी त्याच्यामध्ये घोटाळू नाही. कशामध्ये स्वतःला महाराज म्हणून घेतो भजन करतो देवाचं म्हणतो चांगले बाकीचे करीत नाही. किंवा करतो चांगली गोष्ट आहे. देवाकडे येतो देवाचं नाव घेतो. परंतु पुन्हा जसं पुढं सारखा आणि पुढे सरकून ध्यानात घ्यावा की धनदारा पुत्र जन बंधू सोयरे सर्व मिथ्या हे जाणून मग शरण घा. अरे देवाला शरण जाणं म्हणजे काय.
काय हे सगळं खोटं वाटलं पाहिजे बरं का. काय काय खोटं वाटलं पाहिजे. आपल्याकडचा पैसा धन, आपली बायको दारा, आपले चिले पिले धनदारा पुत्र लोक जन बंधू सोयरे पिसून हे सगळे काही शत्रू मित्र सोयरे धायरे सर्व मिथ्या आहे. म्हणून का जाणून आपलं कसं चाललं. आम्ही म्हणतो नुसतं म्हणून नाही जाणून सगळं कसं आहे नाशिवंत. हेरते माईक दुःखाची हे नाही बरं का. माईक म्हणजे काय नष्ट होणार आहे सगळं नाश पावणार आहे. आणि जीवाला नाश आवडत नाही. त्याला वाटतं आपण मरू नाही आणि आपलं मरू नाही. काय वाटतं बरं वाटतं कोणाला आपण मरा म्हणून वाटतच नाही. सगळ्याला वाटतं आपण मरू नाही का काही होते तिकडे. पण येणारच आहे मरण. मग जसं लवकर येऊ नाही ढकला पुढे जसं उशिरा तरी आलं पाहिजे. कारण जीवाला मरण सहन होत नाही आणि मरण आल्याशिवाय राहत नाही. कधी येणार आहे गपकन कवाशी पुढे येतं लगेच. त्याला वाटतं असं कसं झालं बाबा फत्याचं नव्हतं होणार आहे बरं का. सगळं पुसणार आहे सगळं. इथून जायचं म्हणलं की पुन्हा वापस याचं काम नाही. कारण जे गेले ते पुन्हा आले का. ह्या गावातले आला असलं सांगा कोणी. इकडचं मला माहित नाही कारण आम्ही लिहिलं आमचे. इथले जे गेले ते पुन्हा आले का आलेच नाही. कुठे गेले पत्ता नाही. त्याचा काही फोन घेऊन आलता खांबारशी तिकडे काही खुशी आले ठेपाला काही नाही. कारण कुठे गेले तिकडे काय झालं हे काही. चालता वाट पुढे भय वाटते चालता वाट पुढे भय वाटते चित्ती बहुत जण गेले नाही आले मागुती. तुकाराम महाराज म्हणते या संसारामध्ये मला भीती वाटती आणि त्याला भीती वाटायची ना आपल्याला मजा वाटायला लागली. इतका फरक. त्याला काय वाटायची ते म्हणते चालता वाट पुढे भय वाटते चित्ती. कारण बरेच जण गेले बहुत जण गेले पुन्हा घरी आलेच नाही. ते तिकडच गेले. कुठे गेले पंढरीची गेला पुन्हा नाही जन्म.
की जे इकडे गेले मसनात ते पुन्हा नाही आले वापस. कारण ते विषय आला ते पंढरपूरचा. कारण जे गेले चालता वाट पुढे भय वाटते चित्ती, बहुत जण गेले नाही आले. त्याच काय झालं तिकडं कान तरी ऐकते. म्हणून देवा मला भीती वाटायला लागली. म्हणून भीती वाटली पाहिजे. हा संसार मोठा दुःखरूप आहे. इथून जाताना संघ काय नेता येणार काय जमा करायचं ठेवा जमा करून. काय घर बांधायचे बंगले बांधायचे बांधा म्हणले महाराज. काय संपत्ती गोळा करायची नाते कोते गोळा करायचे सगळे गोळा करून ठेवा आणि जाताना मोकळे जा बर का. कारण कसे आले तुम्ही. कारण संघ काहीच येत नाही मावशावर. अंगावर किती सोनं घाला पण जाताना सगळं काढून घेते आणि फुकून देते आमच्याकडं. इकडचं माहित नाही काय करते. सगळं सोनं काढून घेते आणि मग लहान सहान असलं जाऊ दे मग थोडंफार असलं पण बाकी ठोक ठोक काढून घेते. कारण संघ काही येत नाही नेता येत नाही. म्हणून हे माईक पदार्थ आहेत. माईक म्हणजे हे नाही हे ते माईक आणि माईक असून दुःख देते बरं का. माईक पदार्थ आहेत म्हणजे काल्पनिक येतो दिसायला येत असायला नाही. म्हणून आपल्याकडे मन आहे दिसतं तसं नसतं म्हणून जग असतं. दिसायला लागलं पण तसा खरा प्रपंच नाही. प्रपंच दिसायला लागला असा खरा नाही. आणि आपला याचा काही संबंध नाही बरं का. तात्पुरते गाडीमध्ये बसलो पण गाडी सोडायची आपल्याला आणि गाडी बरीच पुढे आली. स्टेशन सोडून बऱ्याच लांब आले आणि या उड्या मारायला लागला. जमलं म्हणतो पण उतरायचं ना आता स्टेशन आलं तुपलं. पाया खांदून बांधीची घर म्हातारा झाला तरी बी नाथ मारा सांगते बाबा सांगते. अशा प्रकारचं या ठिकाणी हा भ्रम आहे आणि हा भ्रम काढण्याचं साधन हे संतांचं वाङ्मय आहे. आपण भाग्यवान आहोत की मोठमोठे संत आपल्या भागात आपल्या जवळ या ठिकाणी झाले. आपल्याला त्यांचा बोध घेता येतो पण खंत बी आहे की वरवर परमार्थ चाललेला आहे. कारण इथं बसून लोक वर्णन लोकांचं करते देवाचं करीत नाही. इथं उभा राहून देवाचं वर्णन केलं पाहिजे. कारण नारदाची गादी वर्णावी ती थोरी एका विठ्ठलाची कीर्ती माणसाची वर्णू नये. यानं पंगत दिली यांना चांगलं वाजिलं यांना चांगली चाल म्हणली म्हणू द्या सगळे देवाचे. देवाचं नाव घ्या सगळ्याचे नाव आले. बीजम्मां सर्वभूतानां विद्धी पार्थं सनातनम्. कारण सगळ्याच बी मी आहे. बीजाचे झाले तरू भंगाराचे अलंकारू तैसा मजे काचा विस्तारू. हे जग की मुळाला पाणी घातलं की सगळ्या झाडाला पाणी आलं. म्हणून कोणाचं वर्णन करूच नाही आणि जीवाचं वर्णन करूच नाही. कारण जीवाला अभिमान असतो आणि त्याचं वर्णन करणं म्हणजे अभिमान वाढी नाही त्याचा. आणि अभिमान वाढला की ते नरकाला जाईल. अभिमान गेला पाहिजे काढला पाहिजे जेवढा निघन तेवढा. नसला काढता येतो वाढू तर नाही अभिमान. कारण अभिमानच नरकाला जायला कारण आहे. अभिमान गेला पाहिजे आणि म्हणून कोणाचं वर्णन करू नये. चांगला असला तरी बरं झालं चांगला आहे तर त्याचं कल्याण करून घ्यायला लागला. तेव्हा देवान देव पाहून घेईल. आपल्याला काही मध्ये मध्ये करायची गरज नाही. आपण देवाचं नाव घ्यावं कोणाचं वर्णन पण वर्णन केल्याशिवाय तुम्ही महाराजाला दक्षिणा देत नाही. पाकिट मोठं भरीत नाही. दुसऱ्या भाषेनं बनीत बी नाही. तुमच्यात बी खोडी आहे ना मग. कारण तुम्हाला महाराज कसा पाहिजे कोणता महाराज बाला हा तो काही का सांगेन आपण त्यानं आपलं नाव घेतलं पाहिजे. आपल्याला कोणी चांगलं म्हणत नाही पण महाराजांना चांगलं म्हणलं पाहिजे. अशी अपेक्षा धरून जर परमार्थ केला तर संताचं कधी कळण हो. त्याला काय वारं हे होत जाळवणी संसार बैसलो अंगणी नये ध्यानी म्हणी तुझे काही. तुकाराम महाराज सारख्याच्या आपण जवळ आलेलो आहे. असे बी जवळ आहे ना असे बी जवळ आहे. किती जवळ आहे. काय वारं घेत त्यांचा सगळा संसार जाळून टाकला. नाथ महाराज श्रीमंत होते. एकटे संत असे होते श्रीमंत होते पण सगळी श्रीमंती परमार्थाला लावली. कोणी बी या तू पोळ्या खा आणि कीर्तन ऐका कोणी द्यायचं
कीर्तन ऐकायचं, खाला भेटायचं. त्या काळामध्ये खाला भेटत नव्हतं आणि नाथ महाराजाकडं खाला भेटायचं आणि म्हणून लोक खाण्यासाठी याचे आणि खाऊन परमार्थ करायचे. तुकाराम महाराजांनी आपला संसार सगळं कर्ज माफ केलं. पहिले शाहूकार माफ करणारे की सगळ्याला माफीत बसेल त्याने. तिथून मग कर्ज माफी सुरू झाली. अजून ती काही माफ होईच ना, तीच ते नावाची कर्ज माफी. म्हणून लक्षात घ्यायचं आपल्याला काय त्यांचे संसार होते हो, कशा करता त्या ठिकाणी. घर पाहिलं तर काय होतं, काय अवस्था होती त्यांची. किती श्रीमंत होते ते, मनाचे श्रीमंत पहिले, पुन्हा धनाचे श्रीमंत होते. पण आपल्यासाठी, लोकांसाठी, परमार्थासाठी, देव कळावं म्हणून किंवा लोकांचं दुःख त्याला पाहवलं नाही म्हणून सर्व काही त्या ठिकाणी लोकांना देऊन टाकलं. उघडे झाले उघडे आपल्यासाठी आणि सर्व काही परमार्थ केला तो आपल्यासाठी आणि संसार सुद्धा वाटून द्याला आपल्यासाठी. म्हणून संत आले कोणासाठी? आपल्यासाठी आले. आणि बाकीचे तुम्ही आम्ही कोणासाठीच नाही बरं का. आपण जर ध्यानात घेतलं तर आपल्या करता येईल. म्हणून आपली आपण घर सोडवणं, संसार बंधन थोडा वेगी. आणि संताकडे जर आलं तर कसा असू द्या हो, कपाळ्या असू द्या, कसा असू द्या, ते मुक्त होत असतो. त्याला कळत असतं. पण संताकडे आला पाहिजे, राहिला पाहिजे. याडा असू द्या पण संताचे संगती, मनमार्ग गती, अकळावा श्रीपती येणे पंते. संताच्या संगतीत आला की वायाला जात नाही. आणि संसारामध्ये काही करू द्या, वाया गेल्याशिवाय राहत नाही. येथे अवघे वाया गेले दिसती, सायास तुका म्हणे नास, दिसे झाला वेचाचा. संसारामध्ये काही करा, सगळं वायाला जाणार आहे बरं का, नास. कारण फुकून गेलं. सगळे माणसं रडत येत. निरोप घेणं म्हणजे काय? शेवटला जे हाताला येईल ते फळ असतं. आणि मृत्यूशिवाय हाताला काही येतं का? मेला की गेला, काही संबंध नाही. म्हणून सगळे माणसं रडत येत. ज्याला ते भांडत होते, ज्याला बोलत नव्हते, ते म्हणले त्याचं तोंड नाही पाहत. आता सगळे आले कशाला? फुकून द्याला. येते की नाही? हा, कारण त्याला आता काय आहे, आता झालं, एकदा गेलं की आता काय राहिलं. असं आहे, एकदा मृत्यू कारण इथून गेला तो की पुन्हा येणार नाही. गेले ते गेले. म्हणून मृत्यू सगळ्यात वाईट आहे. आणि तो मृत्यू म्हणजे शरीर सोडणं, ह्याला काय म्हणायचं? मृत्यू. आणि ते दिवस आता जवळ जवळ यायला लागले. आणि कवाशी घेईल मृत्यू काही सांगता येत नाही. आणि ते मृत्यू या ठिकाणी काही जरी केलं तर बाजूला करता येत नाही. फक्त संताकडे आलं तच मरण माझे म्हणून गेले, मजला केले अमर. संतच काय करते? आपल्या मरणाला मारून टाकते. ते त्यांच्याकडेच या ठिकाणी अशा प्रकारचं कळत असतं. आणि बाकी ठिकाणी आपण काही बी करा, परंतु शरीर जाणारच आणि आपल्याला मरणाचं दुःख होणारच आहे. संसाराचं काय फळ आहे? संसाराचं फळ आहे इतकं करून मेला, काही ना काहीच नाही केलं मेला. आणि काही ना सगळं कमीलं म्हणलेलं मोठं कमीलं, पण मेला का नाही? मेला ना, मग काय कमीलं? कमीलं का कमीलं? बरं मरावं वाटलं का मरावं लागलं? कसं आहे तुमच्याकडं? हा, मरायचं नसलं तर मग परमार्थ करा. मरायचं का? पण कोणाला मरायचं? आणि मरायचं असलं तर वर हात करा. सप्ताह बी चालू आहे, सगळं पुन्हा नाथ चेष्टी बी आहे. आणि चांगला मुहूर्त आलेला आहे. पण कसा मुहूर्त असू द्या, मरण आवडत नाही. कारण मरणासारखं वाईटच काही नाही. सगळ्यात वाईट काय आहे? मरणाशिवाय खटे पाहता त्रिभुवने नाही कोठे. मरणासारखं वाईट काहीच नाही. सगळ्यात वाईट मरण आहे. आणि ते मरण चुकवायचं. आणि चुकवायचं असलं संत आहे म्हणून संताकडे जो जाईल तो शहाणा होत असतो. कसा असू द्या. ते गावोबा होता, गावोबा नाथ महाराजाकडे गेला, माईनं आणून घातला. आमची गरिबी आहे आणि पोरग पुरणपोळ्या रोजच मागिते खाला. आणि तुमच्या घरी पुरणपोळ्या होत्या पहा. आणि आम्हाला हे बेजार करतं. घेतलं आणि नाथाकडे नेऊन आदळलं. लेकरू हिचं आणि आदळलं कोणापुढं? पण खरोखर संत माय बाप आहे दिनाच. ते म्हणले राहू द्या. आणि गावोबा त्या ठिकाणी राहिला. ते म्हणला महाराज मी राहतो.
पण मी पुरणपोळ्या खाईन, काही काम करणार नाही, तुमचे काही पोथी किती काय ऐकणार नाही, काय नाही. ऐका मान्य तुम्हाला? ते म्हणले काही घर नाही राहायला का बाबा, पुरणपोळ्या खायचा, मस्त भरायचा आणि झोपायचा, निस्ता झोपायचा. असं त्यांच्या त्या ठिकाणी बाबा होता. पडून दे राहिना तर ठाई उगाची संताची या निस्ता पडून राहिला. पण त्याचं फळ काय झालं की ते भावार्थ रामायण नाथानं लिहिलं आणि आता त्यांचा जाता टाइम झाला. राहिलेलं रामायण लोक म्हणले महाराज तुम्ही चालले, पण हे कोण लिहिन राहिलेलं? ते म्हणले गावोबा लिहिन. आता गावोबाचं कोणतं आहे, नाथाचं कोणतं आहे, ओळखूच येत नाही. कुठून गावोबा सुरू झाला आणि कुठून नाथाचं संपलं हे काही ओळखू येत नाही. इतकं रामायण त्या ठिकाणी दोघांचं सारखंच. म्हणून अशा प्रकारचं त्या ठिकाणी संतात काय असते, शक्ती असते. कशी असू दे पण आपण संताकडे आलो पाहिजे. संताकडे आलो काम होत असत. संताकडे आलं की आपलं कामच झालं. म्हणून तेनेची पण ते चालू जाता न पडे गुंता. कुठे काही पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. चला जाऊ माग घेता. आम्ही जे पुढे गेले साधू संत गेले आनंदी राहिले. हरिनाम झाले कृत्य कृत्य. कारण संत आले आणि हरीचं नाव घेऊन काय झालं, त्यांचं कल्याण झालं. बरं का, कोणाचं? संतांचं. तर त्यांचं झालं का आपलं बी केलं, आपलं बी केलं. पण आपण त्या मार्गाने जायला पाहिजे. त्यानं केलं ते आपण करायला पाहिजे. म्हणून संताची संगती म्हणायचं. आम्ही संताकडे येतो पण आमचं सोडित नाही. आम्हाला जे करायचं ते करतो. भजन सोडित नाही, संसार बी सोडित नाही, आमच्या मनचं सोडित नाही आणि इकडचं सोडित नाही. कारण पेशंटनं काय केलं पाहिजे, डॉक्टरकडे यावा पण डॉक्टरचं ऐकावं बी आणि औषध बी घ्यावा. पथ्य नाम विठोबाचे, पथ्य नाम विठोबाचे, आणि कवाचे नशेरी ब्रह्मरस घेई काढा जेणे फिरावारे. कारण पथ्य काय, देवाचं नाव घेतलं पाहिजे. देवाचं नाव घेतलं की काम होत असत. कारण देवाच्या नावात ताकद आहे. हरिमुखी गाता हर पहिली चिंता तया नाही मागुता. आता चिंता राहणार नाही आणि पुढे जन्म भेटणार नाही. कोणती चिंता राहणार नाही. हरिमुखी गाता हर पहिली चिंता ओळीने भावे. हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासे सर्व नाही. माझ्या भक्ता कैसी संसाराची चिंता. काय समर्थाची कांता कोराना मागे. कारण माझ्या भक्ताला चिंता नसते. किती दुःख असू द्या पण जो देवाचं नाव घेईल त्याला दुःख होत नसतं. हे देवाच्या नावाचं फळ आहे आणि प्रत्येकाला या ठिकाणी अनुभव घेता येतो. संसार कसा असू द्या, किती दुःख असू द्या अदृष्टामध्ये प्रारब्धामध्ये, परंतु जर का आपण देवाचं स्मरण केलं
तर दुःखात ताकद नाही दुःखी करण्याची. कारण उदाहरण पाहतो आपण, पुराण पाहतो की पहाते पांडव अखंड वनवासी परित्यादेवासी अथविती. अखंड वनवासी होते, अखंड वनवास होता, दुःखी होते, पण दुःखानं त्यांना दुःखी नाही केलं. दुर्योधन सुखी होता त्या मानानं पाहाला वरून वरून, पण आतून जळत होता, दुःखी होता. म्हणून हे देवाच्या संगतीचं. म्हणून त्या पांडवाचं नाव ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्या अभंगात घेतलं, द्वारकेचे राणे. राजा द्वारकेचा राहिला कुठं? पांडवाच्या घरी. राहिला कसा? पाहुणा होऊन राहिला, कधी होऊन राहिला, नौकर झाला. काळी धर्मा घडी उच्चिष्टते भाविकाचे काज अंगिरेव करे. काळी धर्मा घडी उच्चिष्टते. धर्माच्या घडी उष्ट पत्रवाड्या उचलल्या हो. सांगितलं काम केलं, पळल्याला काम केलं. कोणी? देवानं केली. भक्तीची शक्ती आहे. काय काय काम केलं? जे नाही ते काम केलं. कधी केलं? जेव्हा म्हणलं तेव्हा केलं. अर्जुनाची घोडी धुतली अनंते संकटे बहुते निवारली. काय काय काम केलं? अर्जुनाचे घोडे धुतले. पुन्हा काय काम करायचं? पुन्हा अनेक प्रकारचे संकट, कधी बी कोणतं संकट येऊ द्या, रातचं येऊ द्या, कधी येऊ द्या, देव उभाच होता. मागे पुढे उभा राही संभाळीत आली आघात. माग होता, पुढे बी होता. आपण पाहतो महाभारतामध्ये की अर्जुनाच्या पुढे होता, द्रौपदीच्या माग होता. कारण बाण पुढून यायचे. म्हणून पायको पाठीशी घातला, आपण पुढा राहिला. पाईक म्हणजे भक्ताला पाठीमागे ठेवलं आणि आपण पुढे जा. आणि भीष्माचार्याकडे जाताना द्रौपदीला पुढे घातलं बांगड्या वाजायला, आणि आपण पाठीमागे राहिला. कारण ते म्हातारं म्हणलं होतं की उद्या निष्पांडव पृथ्वी करणारे, उद्या एक बी पांडव ठेवणार नाही. कारण त्याला दुर्योधन म्हणला होता इकडचं खातून तिकडचं गातू. कारण तू त्या पांडवाला मारित नाहीस, एक पांडव मेला नाही आतापर्यंत. मला पांडवाला मेलेलं पाहायचंय. मी मर नका, मी आधी ती मेले पाहिजे. असे असते. याला काय म्हणायचं? दुष्ट लोक. आपलं काही होऊ द्या, पण आपल्या संग त्याचं बी झालं पाहिजे. म्हणून ते म्हातारं तापलं. मग कारण इतर लोक बोललं ते हलकट लोक असेच बोलत असते. खाणे लोक काढत त्यानं. कोणी? दुर्योधनानं. ते म्हणलं आमचं खातो आणि त्याचा गातो, त्याला सांभाळायला लागला. पण ते म्हणलं उद्या निष्पांडव पृथ्वी करीन. हे गेलो बा त्याच्या कानावर. कोणाच्या? देवाच्या कानावर. कारण त्याला काय कळत नाही हो. सांभाळाय करता तेव्हा आला होता. म्हणून त्यानं पाहिलं की उद्या हे म्हातारं पांडव ठेवणार नाही. कारण याची प्रतिज्ञा सत्य. भीष्म प्रतिज्ञा आहे ती.
भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले आईशी असे शरण जावे म्हणून शरण जावा पण आशायला जावा कारण सुख ठेवी आम्हाकडे सुख आमच्याकडे ठेवतो आणि दुःख आपण घोटीतो संकटामध्ये आपण जातो आणि आम्हाला बाजूला ठेवतो देवानं संकट स्वतः अंगावर घेतले आणि भक्ताला सुखी केला हे महाभारतामध्ये आपण पाहतो की द्रौपदीला सांगितलं कारण देवाला माहित झालं की मी पांडव पृथ्वी करायची आणि आतमध्ये गेले तर अर्जुन झोपलेला आहे मग देवाने सांगितलं अर्जुन उठ आता उद्या मात्र त्या ठिकाणी निष्पांडव पृथ्वी करणार आहे अशी प्रतिज्ञा त्या ठिकाणी केली माझ्या कानावर आली मग अर्जुन म्हणतो देवा मला झोपू दे ते मला उठ झोपायला टाइम नाही ते मला तू जाग आहेस ना तो काय म्हणतो तू जाग आहे मला झोपू दे काही विश्वास होता इतका विश्वास होता की देव मला सांभाळतो विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता इतका विश्वास पाहिजे तू का म्हणे प्राण करा देवासी अर्पण बघतो होऊन दिशीन और घाली सुदर्शन आपला प्राण सुद्धा देव या ठिकाणी सांभाळीन आता घेऊन जाईल काय करायचं तर करीन असं ज्यानं समजलं त्याला देव सांभाळीत असतो बघा अर्जुन म्हणतो देवा मला झोपू दे तू जागा आहेस मग देवाने त्याला झोपू दिलं आणि द्रौपदीला सांगितलं माझ्या संग चल कुठं जात देवा चल म्हणजे चल आता आणि पुढं तू होय माग मी येतो रात्रीचा वेळ होती आणि काय कर की भीष्माचं दर्शन घे बांगड्या वाजव इतकंच काम कर बाकीचं मी पाहून घेतो गेली भीष्माचार्य ध्यान करू लागले आणि दर्शन घेतलं बांगड्या वाजल्या त्याने आशीर्वाद द्याला अष्टपुत्र सौभाग्यवती हो मग तिनं विचारलं की तुम्ही तर या ठिकाणी निष्पांडव पृथ्वी करणार मग ते खरं का हे खरं कोणाला विचारलं भीष्माला विचारलं तर भीष्म म्हणते कृष्ण म्हणून ते खरं झालं म्हणून आले देवाजीच्या मनात तिथे कोणाचे चालेना म्हणून देवाच्या मनात आलं का कोणाचं काही चालत नाही उलट असलं सोयीच होत असत दुःख ते देईल सर्व सुख फळ होतील शीतळा अग्निज्वाळा आपल्याला माहिती की सर्व काही दुःख किती असू द्या परंतु दुःख हे भक्ताला दुःख देऊ शकत नाही ही अशा प्रकारची देवाच्या नावाची शक्ती असते म्हणून भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशापास निवारोणी कारण अभंग आपला काल झालेला येऊ की भक्त आयशे कारण भक्त आशे असते भक्त कोणाला म्हणायचं जिथे हावर उदास आहे त्याला भक्त म्हणायचं बाकीचे ते कोणी असते ते आम्हाला माहित नाही पण ते भक्त नाही त्याला देह सुद्धा मी वाटत नाही माझा वाटत नाही खरा वाटत नाही त्याला म्हणायचं भक्त भक्त म्हणजे जोडून घेणं ही भक्त म्हणजे वेगळं होणं आम्ही आता ही भक्त झालो भाऊ भाऊ म्हणजे वेगळे झालो भक्त म्हणजे देवासंग जमून घेणं अनन्य अत्यंत येतो मा ये जना परिपासते जो मजी अनन्य शरण तयाची निवारी मी जन्म मरण या लागे शरणांगत शरणे मी चेपू म्हणून जो मला शरण येईल नुसतं शरण नाही अनन्य भावानं अनन्य म्हणजे अन अन्य दोन धातू एकत्र अन अन्य हा आणि तो आणि मी तुझं माझं आयुष्य परी जैसे तरंग सागरी हे मालंकारण आम्ही तुका म्हणे तैसे आम्ही कारण देवा तू आणि मी कसे
हे म्हणजे सोनं आणि अलंकार म्हणायला दोन, असायला काय लाट आणि पाणी म्हणायला काय दोन, असायला काय एक, आणि अन्य देव आणि मी दोन नाही असं कळून घेणं याला म्हणायचं भक्त. असं नाही कळलं की भक्त. म्हणून या ठिकाणी भक्त झालं पाहिजे. आणि भक्त असतो तो आपल्या देहावर उदास असतो. म्हणून नाथ महाराज भक्त होते, तुकाराम महाराज भक्त होते. म्हणून त्यांची चिंता देवानं केली. माझ्या भक्ता कैशी संसाराची चिंता, काय समर्थाची कांता पुराण मागे. कारण भक्त जे असते तर त्या भक्तांचा संसार देवानं केला. कारण त्याने काय केलं, त्यानं देवाचं भजन केलं. कसं केलं, ओतून केलं, सर्वस्व अर्पण केलं. तुका म्हणे जीव भाव देवा पायी, ठेवून काही न मागते. देवाला काही मागित नव्हते, दिलं तरी बी नको वैकुंठीचा वास आहे तया सुखा नास. वैकुंठीचा वास सुद्धा नको म्हणले, वैकुंठ नको म्हणले हो काय. आणि इकडं महाराज लोक म्हणते पाकिट कमी भरलं दुसऱ्या भाषेनं आम्ही येणार नाही, आणि ते म्हणते वैकुंठ आम्हाला नग. आता पहा वैकुंठात काय असं सगळे सुख इथं काय आहे, एक नाही धरण भाराभरची द्या हाय काय. नीट संसार नीट करायचा आपल्याला, मग सुख भोगायचंय. संसार नीट नाही आणि असला सांगा कोणाचा. लांबून बरा दिसतो, दुरून डोंगर साजरा आहे, जवळ गेलं की बोंबा बोंब सगळं काही. म्हणून संसार म्हणजे दुःख आणि दुःख म्हणजे संसार. फक्त संसारामध्ये देवाचं नाव घेतलं सुख होत असतं. संसार आलिया हेत सुख आहे आठवावे पाय, तेने होय सकल संसार सुखाचा. संसार सुखाचा होईल पण कशानं, देवाचं भजन केल्यानं. आणि जर का देवाचं भजन नाही केलं मग आड्याच काम आहे. इथून गेले की काही संग येणार नाही, कुठं जात तर माहित नाही, गेलेले कुठे गेले ते पत्ता नाही. आणि पुन्हा देह कोणता भेटेल हे सांगता येत नाही. आणि जो देवाचं नाव घेत नाही त्याच्याकडून पापाशिवाय काही होतच नाही. काय होत असत, नामाशी विन्मुख तो नर पाप्या. जो देवाचं भजन करीत नाही तो पापी असतो. कोण पापी असतो, जो देवाचं नाव घेत नाही तो पापी आहे. आणि जो देवाचं नाव घेतो तो कसा आहे, पुण्याची गणना कोण करी. देवाचं नाव घेणारा कसा असतो, पुण्यवान. आणि पापी कोण असतो, तुम्ही काय म्हणेस ना कोण असतो मला. हा, जो देवाचं नाव घेत नाही तो कसा आहे, पापी. आणि म्हणून देवाचं भजन केलं पाहिजे. आपला भजन करता येतं, इतर देहातल्या जीवाला भजन करता येत नाही, त्याला वाणी नाही. आपल्याला वाणी आहे, त्यांचं शरीर चांगलं आहे पण त्यांना वाणी नाही. आपल्याला देवा धर्म आहे पण आपण देवाचं नाव ज्याची त्याला माहिती, ज्याची इमानदारी त्याच्यापाशी. म्हणून देवाचं भजन करणं इमानदारी, देवाचं भजन नाही करणं स्वतःचा घात करणे. कारण जो देवाचं नाव घेत नाही तर तो जगाचं चिंतन करतो, आणि जगाचं चिंतन करतो म्हणजे पाप होत असतं पा. आणि म्हणून देवाचं भजन केलं पाहिजे. म्हणून नाथ महाराज आपलं शिकवते पा. आपलंच नाही त्यानं सगळ्याला शिकवलं. कोणाला शिकवलं, कारण कोणाला म्हणायचे काही नाटक करायचे, कुठं काही सोंग आणायचे. वासुदेव होते ते आंधळे पांगळे व्हायचे, कुठं काही त्या ठिकाणी जोगी व्हायचे, महार व्हायचे, काही बी व्हायचे. कोणतं सोंग आणायचे पण काय सांगायचे त्या सोंगातून की देवाचं भजन करा, देवाचं नाव घ्या. हेच त्या ठिकाणी लोकांना शिकवलं बरं आयुष्यभर. परंतु इतकं त्या ठिकाणी लोकांना सांगून बी लोक आहे ना त्याच्या छळच केला. म्हणून नाथासारखा छळ कोणाचाच केला नाही. आपण पाहतो शेवट लोक त्यांचा लोकांना काय केला, छळच केला. आणि नाथाने एवढे ग्रंथ लिहिले, एवढी ग्रंथ संपदा नाथाची. किती ग्रंथ लिहिले, भावार्थ रामायण, भागवत, अभंग गाथा, असंख्य कोणाला लहान लहान ग्रंथ, हरिपाठ वगैरे त्या ठिकाणी कितीही ग्रंथ लिहिले छोटे छोटे त्यांनी.
म्हणून अशा प्रकारचं नाथाचं वाङ्मय मग किती प्रेम असावं. ऐशी कळवळ्याची जाती खरीला भावी ना प्रीती. म्हणून एके वेळेला काय झालं की वडार लोक होते की ते वडार लोक दगड फोडणारे आणि तिकडे नाथ महाराज गेले आणि त्यांना म्हणले की तुम्ही देवाचं भजन करी जा. पण ते म्हणले नाथ महाराज आम्ही काय करावं, आम्हाला पोट आहे आणि पोटामुळे काम करावं लागतं आणि म्हणून आमच्या त्यानं काही देवाचं भजन होत नाही आणि आम्हाला कष्ट करावं लागते. नाथ महाराज म्हणले मग तुम्हाला काय पाहिजे. ते म्हणले काय नुसतं खायला पाहिजे, आम्हाला जास्त काही अपेक्षा नाही. म्हणले मग जास्त अपेक्षा नाही ना, मग बरं आहे. मग तुम्ही काय करायचं, रोज आमच्या घरी जेवायला 2 टाइम यायचं आणि कीर्तन ऐकायचं, बाकी काही काम नाही तुम्हाला. मग ते म्हणले बरं आहे गड्या, पुन्हा पुरणपोळी खायला भेटणार असं म्हणल्यावर झाले मग 4-8 दिवस. पण त्याचं ते ऐकीनं त्याला जड चाललं. त्याला वाटलं ते उन्हात दगड पडलेलेच बरे, काय असं कसं ते महाराज का असं की तुई अजून तर घडीकडच पाहिलं नाही, पहिला चरणच झाला नाही, जेवण बी जास्त झालेले. आणि म्हणून ते म्हणले न ग बाबा आता उद्यापासून आता काय करायचं, बरेच दगड पडलेले. आणि म्हणून त्या ठिकाणी लटके ते रुचे साच कोणाही न पचे आयसा. तुकाराम महाराज सांगितले बरं का, आयसा माजल्याचा गुण उपदेशाचा माने शिन. कारण लोकांना खोट पचत, खोट जमायला लागलं पण हे खरं पचना. साच कोणाही न पचे. आणि असे जे कोणी असतात का, आयसा माजल्याचा गुण उपदेशाचा माने शिन. उपदेश जमत नाही, चांगलं जमत नाही आणि जमत नसलं तर म्हणले कळू येईल अंत काळी. प्राण प्रयाणाच्या वेळी राहते निराळी रांडा पोरे सकळ. सगळे बाजूला राहते, हे हातपाय खोडीन तर त्याला भीती वाटन. मग ते याला बोलून घेते, त्याला बोलून घेते, असं कसं करायला मग तर पाहना पहा. आता काय वाटायला लागलं, भीती वाटायला लागली. आणि म्हणून सगळ्याला बोलून घेते आणि पुन्हा प्राण गेल्यावर पुन्हा सगळ्याला फोन करते. आणि त्याला वाटतं की यानं सगळ्यांना मिळून याला पटकन मशनामध्ये घालाव, फुकून द्यावा, घर मोकळं करावं, आम्हाला चहा प्याता येईल, घरामध्ये जेवण करता येईल. काही सुधारणा बी मुर्दा असल्यावर खाता येत नाही, चहा प्याता येत नाही. म्हणून सगळ्याला एकमेव एकच लक्ष असतं, अगोदर याला घरातून बाहेर काढावं. घर कोणाचं आहे, त्याच. आणि कोणाला बाहेर काढायचं, त्यालाच काढायचं, त्याच्याच घरातून. त्यानंच बांधलंय, केवढं घर बांधलंय, केवढा बांगडा बांधला. कोणाचे कोणाचा, कारण हे आपला नाही आणि घर सुद्धा आपलं नाही वाटत. कारण त्या घरामध्ये फुकून देणार नाही, देवा फुकून एखाद्या कोपऱ्याला काय फरक पडायला लागला, परंतु फुकीता येत नाही. म्हणून महाराज सांगत असते
की बापूराव महाराज परतूरकर, की जे रंगनाथ महाराज परभणीकर, की ज्यांचा परिचय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे, त्यांचे शिष्य असणारे बापूराव महाराज ते सांगत असते, आमचे गुरुवर्य ते म्हणत असते की आंघोळ सुद्धा घराच्या बाहेर घालते, शेवटची आंघोळ. इकडे कसं आहे मला माहित नाही, मग आमच्याकडे सांगायला कसं आहे मला असंच आहे का, एकच काम तुमचं आमचं. शेवटची आंघोळ काय करते, घराच्या बाहेर काढते. कारण का की ती सुद्धा जमत नाही बरं का. काही काही म्हणते ते पाणी सुद्धा बरंडून जाऊ नये तिला लेकरवाड्या बाईने. अशा प्रकारचं इतकं त्याला इटाळे पा आणि त्याचं सगळं अशी तशा म्हणते. आणि मग त्याला बांधतेन आवळीतेन फुकून देतेन, शेक लागू देणार नाहीत आहे का नाही. सगळे काही जुने कपडे टाकून द्या म्हणते, दागिने जमते ते टाकून द्यायचे, पैसे नावचं गावचं ते जमत, पण बाकीचे जुने कपडे टाकून द्या, बाकीचे वाटून वाटून घ्या सगळे मिळून, भांडण करू नका. असे धोरणे माणसं. मग हे कोणाचे, आपले का संपत्तीचे? सोयरे धायरे संपत्तीचे लोक. निदानीचा एक पांडुरंग, म्हणून पांडुरंग आपला आहे, देव आपला आहे. म्हणून देव माझा मी देवाचा, अंतकाळी तैसा संकटाच्या वेळी हरी त्या संभाळी अंतर्बाह्य. कारण देव त्या ठिकाणी अंतकाळीचा सोयरा. तुका म्हणे विठो खरा, कारण देव खरा आहे, तो अंतकाळीचा सोयरा आहे. म्हणून तुकाराम महाराज त्या विठ्ठलाचं पांडुरंगाचं भजन करीत होते. म्हणून जेथे विठूचे देऊळ तेथे तुकयाचा गोंधळ. कारण तुकाराम महाराज देवाचं भजन करायचे आणि त्यांचा देव कोणता होता? पांडुरंग. कारण पांडुरंगाला सोडून कोणाचं भजन करीत नव्हते. आणि तो सगळ्या रूपानं कुठं आहे? सर्व ठिकाणी भरलेला आहे असं त्याला पाहत होते. असं संतांना त्या हरीच्या प्राप्तीचा उपाय, तो हरी कुठे आहे? सगळीकडे आहे. एक हरी आत्मा जीव शिव सम, ही हरीची ओळख आहे. एक हरी, हरी म्हणजे एक असतो, तो आत्मा असतो, जीव असतो, शिव असतो, सम असतो. वाया तो दुर्गमा घन घाली मन. दुर्गम म्हणजे अवघड गोष्टीत मन घालू नको. कारण हरी हरी तुम्ही, हरी तुम्ही येत आणि असं तुम्ही म्हणा, तुम्ही हरी येत असं हरी म्हणा, म्हणजे देव म्हणा. देव आपण आहोत किंवा देवून आपण वेगळे नाही, देव आणि आपण दोन नाही असं म्हणा. म्हणून रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. म्हणून मला पहिलं त्यांना सांगितलं
कारण हरीची प्राप्ती झाली पाहिजे. तर उपाय सांगायला लागले. काय उपाय हो? धरावे संताचे ते पाय. तुम्ही संताचे पाय धरा, तुम्हाला हरीची प्राप्ती होईल. कारण संताचे पाय धरले की हरी प्राप्ती होत असते. जसं पैसा पाहिजे असला उद्योगाचे पाय धरावे लागतील. तिकडे शाश्वती नाही बरं का, पैसा भेटूनच म्हणून, कारण आदृष्ट लागत, पुन्हा निमित्त आहे उद्योगाच. पण इकडं निश्चित धरावे संताचे ते पाय, हरी प्राप्तीचे उपाय. कारण हरी पाहिजे असला मग संताला माहिती बरं का, संताशिवाय कोणाला देव माहित नाही. कारण देव पाहिजे असला तर संत लागत असते. संताला सोडून परमार्थ होतच नाही, देवाची प्राप्ती सुद्धा होत नाही. म्हणून संतांनी जे सांगितलं त्याप्रमाणे आपण केलं पाहिजे. मनाचा परमार्थ करू नये. मग गात्यात सांगितलं ते केलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणते ते केलं पाहिजे. जे काही संत असतील सगळे त्याने जे सांगितलं, पाहुण्या ग्रंथ करावे कीर्तन, म्हणून अभ्यास केला पाहिजे, पाहिलं पाहिजे. त्याने जे सांगितलं तिनेची पण ते चालू जाता नफे गुंता कोठे काही. कारण त्या मार्गाने चाललं पाहिजे, तेव्हा आपला उद्धार होत असतो. आपण जर का मनाने चाललो तर माऊली सांगते मनमार्गे गेला घेची मुखला हरिपाठी स्त्रावाला होची धान्य. जो मनाच्या मागे गेला त्याचं संपलं हो. आपलं मन शॉर्टकट मध्ये जात, मधून चलत ते म्हणलं काय होतं असं केलं तर जाऊ दे तिकडं. आपण रोज खरं बोलतो, आज खोटं बोललं तर काय होतं. आज भुकत लागली सोडा एखादच काय व्हावं लागलं, काही म्हणत ते त्याचं ऐकत नाही बरं का. कारण मनोमार्गे गेला तो येथेची मुखला नका जाऊ मना मागे. थोर थोरा झाले दगे मी बोलत नाही वाहू गे. ऐका की जी माय बाप मनाच्या मागे गेलं नाही पाहिजे बरं. कारण मन काय करतं फशीत असतं. मनासारखं शत्रू नाही. मनच काय करत असतं कल्याण करीत असतं. आणि मनच पुन्हा दुःख देत असतं. तुका म्हणे मन उतरी भव सिंधू मन करी बंधू 84चा. ते मन जर शहाणं झालं तर ते संसारातून पार करीत असतं, देवाकडे नेऊन घालीत असतं, सुखी करीत असतं. आणि तेच मन जर जगामध्ये राहून लोकांच्या संगतीत राहून मूर्ख झालं तर तेच पुन्हा नरकाला सुद्धा नेत असतं. म्हणून संतांच्या संगतीत येऊन मनाला शहाणं केलं पाहिजे. याचं नाव परमार्थ आहे. आणि ते शहाणं करायसाठी आपण मूर्ख आहोत असं समजिलं पाहिजे स्वतः. एरवी तरी मी मूर्खू जरी झालो अविवेकू तरी संत कृपा दीपकू सोजोळ होय. कारण माऊली सांगते मी मूर्ख आहे पण संतामुळं मी शहाणा झालो. कसं आहे मी तो अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझे आठविले नाही कधी वाचे कृपानिधी. माय बाप्पा पहा तुकाराम महाराज किती मोठं हृदय त्यांचं. ते म्हणते मी अनाथ आहे अपराधी आहे मला काही कळत नाही मी शहाणा नाही तुझी मी आठवण केली नाही असे तुकाराम महाराज होते. जे झोपले तरी पण त्याचं भजन सुरू होतं असे तुकाराम महाराज आपल्याला घेऊन बोलायला लागले. ते आपली बाजू घेऊन आपली वकिली करायला लागले ते तुकाराम महाराज. कारण आपण असे आपण म्हणत नाही आणि आपलं बोलणं ते बोलून दाखवायला लागले. म्हणून भजन म्हणलं पाहिजे, अर्थ करून म्हणलं पाहिजे, हरिपाठ म्हणलं पाहिजे, काकडा भजन म्हणलंच पाहिजे. त्याला म्हणायचं वारकरी. आता मग त्या नावाचं वारकरी आहे का नाही. सप्त्यामध्ये वारकरी, सप्ताह आला की पांडव, सप्ताह गेला की इथले नाही बरं का. आमच्याकडे सांगायला लागलो गुरुजी सांगत असायचे की सप्त्यामध्ये सगळे पांडव झाले. जे हरी जे हरी जे हरी. सप्ताह संपला सगळे कौरव झाले असं नाही. कारण नित्यने म्हणा आम्ही तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ. सप्ताह कशा करताय याच्यामध्ये हा विचार सगळ्यापर्यंत पोहोचा. या रेषेत सगळे वा मोक्ष रेखे आला भाग्य कला साधू सांग केला हरिभक्त मोक्षाच्या रेषेमध्ये आला. संतांच्या संगतीत आलं पाहिजे. कारण पाहिलं पाहिजे इकडं काय आनंद आहे तिकडं काय बेजारी. तिकडं काही करा तेच इकडं
आपल्या मनामध्ये सुधारणा होत असते, मन शहाणं होत असतं आणि शहाणं झालं की सुखी होत असतं. म्हणून संतांची संगती हरिप्राप्तीशी उपाय. कारण संतांच्या संगतीचं फळ आहे की देवाची प्राप्ती होत असते, हरीची प्राप्ती होत असते. महाराज सांगा दुसऱ्या चरणामध्ये साधने साधते साधने येणे. कारण कोणतं साधन? संतांची संगत. संत संगी अंतरंगी नाम बोलावे. संतांच्या संगतीमध्ये हेच करा, म्हणजे हेची करावा आपण. संत चरणी भाव धरा, क्षणोक्षणी नामस्मरा, मुक्ती साहित्य तावरा, हीची करावा आपण. म्हणून सांगितलं येणे साधती साधने, तुटती भवाची बंधने. हे जर केलं तर परमार्थातले सगळे साधना केले बरं का. संतांची संगती केली की सगळंच झालं. कारण संतांच्या संगतीमध्ये शहाणावत असतो जीव. शहाणा झाला की देवाची प्राप्ती दूर नसते बरं का. देव त्याला कळत असतो, तर तो शहाणा झाला पाहिजे. म्हणून संताशिवाय या गोष्टी घडत नाही. आणि संत ज्याला कारण आहेत
म्हणून आपण संतांची संगती केली पाहिजे. आपण जे म्हणतो, लोक जे म्हणतात ते खरं नाही. कारण लोक काही म्हणते आणि लोकांकडे पाहून परमार्थ केला नाही पाहिजे, संतांकडे पाहून परमार्थ केला पाहिजे. लोक असे म्हणायला लागले, लोक तसं म्हणायला लागले. मला काही जण म्हणले तुम्ही कीर्तनामध्ये हसीत नाहीत. मी म्हणलं कीर्तन हसायसाठी नसतं, हे की नाही. हसायसाठी बरेच कार्यक्रम आहेत. ज्याला हसायचं त्यांनी ते कार्यक्रम पाहिले पाहिजे. कीर्तनामध्ये कीर्तन चांग होयांग हरिरूप. कीर्तन कसं आहे तर देव कळण्यासाठी. तिथं काही कोणाचं मनोरंजन करायला आपण आलेलो नाही. म्हणून या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि जर नाही लक्षात आलं तर मग लक्षात संसारामध्ये येणार नाही बरं का. कारण परमार्थ कशासाठी आहे, देव कळण्यासाठी. इथं येऊन जर धिंगाणा केला तर त्याचं पाप त्या ठिकाणी इतकं होणार आहे की त्याच्यापेक्षा संसार केला बरा आहे. म्हणून परमार्थामध्ये येऊन चुकू नये. काही पोरं शाळेत गेले नाही म्हणून नापास झाले आणि काही काही शाळेत जाऊन नापास झाले. मग कोणते बरे? नाही गेलेले. अरे घरी राहिले त्याने काम तरी केले घरचे, शाळेत गेले घरचे काम नाही शिकले करायचं आणि शाळेत बी पुन्हा अभ्यास नाही केला. तसं जर परमार्थ नाही केला काही फायदा नाही बरं का. परमार्थात येऊन संतांची संगती केली पाहिजे. कारण संतांनी सांगितलं तसं वागलं पाहिजे. संतांनी काय केलं त्याचं चरित्र पहा. किती निष्कलंक होते, किती उदार होते. कारण काही त्या ठिकाणी उदारता किती होती की स्वतःच देत होते, कोणाचं घेत नव्हते. कारण जो घेत असतो त्याचा हात खाली असतो, देत असतो त्याचा हात वर असतो. म्हणून कोणापुढे हात नाही पसरले त्याला म्हणायचं संत. त्याची संत ज्यांचा हेत विठ्ठल नेनती काही टाणाटोणा नामस्मरणा वाचुनी. देवाशिवाय त्याला काही आवडत नव्हतं. काही बी असू द्या तुम्ही, देवाशिवाय काही दुसरं आवडतच नव्हतं. आणि का नाही माझ्या मना भोका पंडित शहाणा नाम रूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित. मी त्याचा दास आहे जो नामस्मरण करतो, ज्याला देवाचा छंद आहे त्याच्या पाय पडन. पण बाकीच्या लोकांना मानणार नाही, मग केवढा असू द्या. म्हणून ते देवाच्या नादी लागले, लोकांच्या नादी लागले नाही. म्हणून ज्याला परमार्थ करायचा त्यानं परमार्थ केला पाहिजे. तुकाराम महाराजांकडे पाहून, ज्ञानोबाकडे पाहून, एकनाथ महाराजांकडे पाहून. कारण त्यांनी परमार्थ केला की आपल्याला तितका अवघड परमार्थ नाही. कारण तुकाराम महाराजाला लोक गावात भजन करू देत नव्हते आणि आपल्याला लोक आता किती सोय झाली. त्याला लोकांना खाला दिलं नाही. आता त्याचं नाव घेऊन लाखांनी लोक आपण पाहतो उपाशी राहत नाहीत. माऊली म्हणलं की कोणी म्हणतं काय पाहिजे तुम्हाला, पंगत पाहिजे का, किती पाहिजे, किती बी घ्या. ही त्याची शक्ती. कारण तीच माऊली असते की स्वतः दुःख भोगीती आणि लेकराला दुःख होऊ नये अशा प्रकारचं त्या ठिकाणी कार्य करून ठेवते. तिलाच म्हणायचं माऊली. की आपल्या वाटेला दुःख आलं परंतु लेकराला असं दुःख येऊ नये असं जिला वाटतं तिला म्हणायचं माऊली. म्हणून संत काय जगाचे मायबाप आहे, त्यानं आपलं कल्याण केलेलंच आहे. फक्त आपण मार्ग सोडू नये, त्यांच्या संगतीत राहिलं पाहिजे. आणि त्यांची संगती जर केली तरच आपलं कल्याण आहे. नाही जर केली महाराज तिसऱ्या जणांना सांगा
असं वेदानं सांगितलं की वेद म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ असणारा, की त्याचा निर्णय अंतिम असतो, कारण जे देवाच्या श्वासातून झालेला आहे असं वेद सांगायला लागला की संताशिवाय देवाची प्राप्ती होत नाही. मग बाकीचे कोणी काही म्हणू द्या, पण वेदानं सांगितलं आईशे वेद देती गाई, कारण वेदानं सांगितलं की देव पाहिजे असला तर संताकडे केलं पाहिजे. संताच्या संगतीतून देव कळत असतो, आणि देव कळाला की जीवाला सुख होत असतं. जीवाचं कार्य सगळं काही संपत असतं. कोणतं कार्य? पुन्हा काही करायचं, पुन्हा काही व्हायचं, पुन्हा काही मोठं व्हायचं, पुन्हा काही सुखी व्हायचं, पुन्हा काही दुःख घालायचं. कारण जीवाची पाठीमाग काम आहे, दुःख घालायचं आणि सुख मिळवायचं. दोनच काम आहेत. त्याला दुःख नाही पाहिजे आणि सुख पाहिजे. सुख असं पाहिजे की पुन्हा गेलं नाही पाहिजे, दुःख असं पाहिजे की पुन्हा आलंच नाही पाहिजे. दुःख जावा आणि पुन्हा येऊच नाही, सुख व्हावा आणि पुन्हा जाऊच नाही. परंतु संसारामध्ये काही करा, सुख काही होत नाही, दुःख काही केलं जात नाही. अशा प्रकारचा संसार कोणाचाच गेला नाही. आणि म्हणून संसारात दुःख आहे, म्हणून संताकडे सुख आहे, म्हणून संत हा सुखाचा उपाय सांगते. म्हणून काही केलं तरी माणसाचं मन भरत नाही. काही करा, जेवण केलं पंचपक्वान्नाचं पोट भरण पण मन नाही भरत. काही पाव द्या, मन भरत नाही. काही खाऊ द्या, काही लिहू द्या, काही असू द्या, मन भरत नाही. कारण मन भरायसाठी मनापेक्षा मोठं पाहिजे. कारण जग लहान आहे, मन सगळ्यापेक्षा मोठं आहे. कारण जग लहान आणि मन मोठं. मग त्या मनाला आपण काही जरी दिलं जगातलं तरी पण मन भरत नाही. त्या मनाला भरायसाठी त्या मनापेक्षा मोठं पाहिजे, आणि त्या मनापेक्षा मोठा देव आहे. आणि म्हणून देवाची प्राप्ती झाली की मनाचा मनोरथ पूर्ण होत असतो. महाराज सांगते एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत, एका
संत पूर्ण करते मनोरथ. संत काय करते की मनाचा मनोरथ पूर्ण करते. कारण सर्व सुखाची प्राप्ती संतांच्या संगतीमध्ये जीवाला होत असते आणि त्या सर्व सुखासाठी सुखा लागी तू करशी तळमळ तरी तू पंढरीशी जाय. एक वेळ किंवा अवघाचे संसार सुखाचा करीना आनंदी भरीना तिन्ही लोक. कारण देव सुखरूप आहे म्हणून जो देवाकडे जाईल त्याला सुख होत असतं आणि ते देव संताशिवाय करत नसतो असं महाराज सांगते. म्हणून झालेली सेवा आपण नाथाच्या चरणी अर्पण करू. सेवेला पूर्ण रामदेव ज्ञानेश्वर